अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते। सन 1528 मध्ये कारंजा येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले। याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र तयार केली। सन 1149 मध्ये चिलीखेडे पंजाब येथे प्रगट होऊन भगवान श्री दत्त महाराजांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला। स्वामी समर्थ महाराजांनी सन 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे 22 वर्षे येथे वास्तव्य केले। सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली। सन 1678 मध्ये नृसिंह सरस्वती या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला। सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे वास्तव्य केले। सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ भासवून लौकिकदृष्ट्या देह संपवला। श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे आहे। याची साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे वेदवाक्य हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती माझ्यासहित अनेक स्वामी भक्तांनी घेतली असेल व रोज अनेकजण घेतात। 229 सहस्त्रांश वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते। त्यामुळेच दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जातात। श्री स्वामी समर्थ।